आज आपण बनवूया टिफिनसाठी झटपट होणारी बटाटा चिप्स. ते मी 4 बटाटे घेतलेले आहेत. मीठ, तेल, हळद, धने जिऱ्याची पावडर, तीळ आणि जिरं मोहरी. चला तर आपण आता बटाट्याची साल काढून घेऊयात. बटाट्याची साल काढून झाली आहे. आता आपण असे पातळ पातळ उभे असे काप करून घेऊयात. बनवायला अगदी सोपी, खायला तर एकदम चविष्ट. पाणी वापरता वाफेवरती आपल्याला शिजवायचे आहे. असे कापून घ्यायचे सगळे. त्याच्यानंतर आपण कढई ठेवूयात. कढईमध्ये जरा तेल थोडंसं जास्तच लागतं. ते मी 2 चमचा तेल घेतले. त्याच्यानंतर जिरं मोहरी फोडणी, हिंग थोडासा आणि त्याच्यानंतर तीळ, आपण आता कापलेला बटाटे टाकूया. त्याच्यानंतर हळद आणि मीठ टाकून आपण हलवून घेऊयात. एक 10 मिनिटं लागेल आपल्याला भाजी शिजायला. 10 ते 12 मिनिटं हलवून घेऊन झाकून ठेवूयात. 1-2 मिनिटं झाकून ठेवूयात. परत झाकायचं, परत हलवायचं. असं करत करत 10-12 मिनिटात आपली भाजी तयार होते. बाकीचा मसाला आपण अर्धी भाजी शिजल्यानंतर टाकायचा आहे. आणि अगोदर टाकलं की करपतं आणि भाजीची चव बिघडते. त्यामुळं आपण नंतर मसाले टाकायचे. तर भाजी आपली अशी लालसर दिसत आहे बटाटे. आता मी याच्यामध्ये धने जिऱ्याची पावडर टाकलेली आहे. त्याच्यानंतर लाल तिखट 2 चमचे हलवून घेऊन 1-2 मिनिटं झाकून ठेवूयात. झाली आपली मस्त भाजी तयार. टिफिनसाठी झटपट, अगदी सोपी पद्धत आणि काही जास्त लागत नाही. न शेंगदाणे वापरता अशी भाजी करते. झाकून ठेवूयात. मसाला टाकल्यानंतर 2 मिनिटं